नमस्कार मंडळी, मी सूरज. आम्ही निघालेलो आहे आजऱ्यामध्ये जो चित्री डॅम आहे त्याच्या बॅकवॉटरला. आम्ही एका ॲडव्हेंचर रिसॉर्टवरती निघालेलो आहे आपल्या स्टाफला घेऊन. आणि तिकडं जाण्याचं कारण म्हणजे एक स्टडी टूर पण होईल. आणि थोडा मला आता वेळ झाला आहे, तरी पण गडबड झाली. बघू शकताय निघालेलो आहे जिप्सी घेऊन, कारण कार घेऊन जाण्यात तिकडं काही अर्थ नाही आहे, रोड हे असल्यामुळं. आणि आपलं सगळं पॅकअप पण झालेलं आहे. बाय बाय मानी फॉरेस्ट कॅम्प. 2 दिवस फुल रेस्ट मिळणार आहे मानी फॉरेस्ट कॅम्पला. आपण आलोय शिवडामध्ये आणि इथं आपला एक मेंबर थांबलाय. तर हा आविष्कार आपला मेन स्टाफ मेंबर. मला तर वाटलंच मी असं ना बाहेर, म्हणून मी थांबवली गाडी. चला मग. तर मंडळी हे आपले मामा आहेत दूरचे. आणि इथं साईडला जे किल्ला आहे त्या उदरगडमध्ये अजून एका किल्ल्याचा शोध लागला इथं साईडला त्यांच्या घराच्या आतमध्ये. आणि त्यावेळेची जी तलवार आहे ती तलवार यांच्या घरी आहे. तलवारीचं भरपूर मोठं महत्व आहे, कारण त्याला स्टार आहेत असे बरेचसे. म्हणजे काहीतरी 100 जर तुम्ही दुश्मनांना मारला तर 1 स्टार असं मिळायचं त्याच्यावरती. असे काहीतरी 3-4 स्टार आहेत त्या तलवारीवर. खूप छान किल्ला आहे, छोटाच आहे, सगळं आता माती खाली गेलेला आहे ते. तर बुरुज वगैरे त्यांच्या घरातले तलवार हे सगळं आपल्याला बघायला मिळू शकते. आपण पुन्हा कधीतरी याचा एक सेपरेट व्हिडिओ करू, त्यामध्ये तुम्हाला अजून एक किल्ला पण एक्सप्लोर करता येईल नवीन. कारण बुदरगड म्हटल्यानंतर एक बुदरगड किल्ला आणि दुसरा म्हणजे रांगणा किल्ला आणि सोनगड एवढेच किल्ले आहेत. आणि आपल्या इथून दिसणारा मनमोहन संतोषगड एवढं सोडलं तर दुसरा हा किल्ला कुणाला माहित नाही आहे, कारण हा याचा आपण नवीन शोध लावलेला. तर ते पण आपण दाखवूया. ठेवा नाही का मंडळी हे आहेत पप्पू शेठ. त्यांचे आपण तब्बल 1 तास इथं वाट बघत बसले आणि त्यानंतर आता ते आलेले आहेत. आता पुढच्या जर्नीला सुरुवात करूया. आविष्कार आणि पप्पूला पिकअप करत करत आपण आपल्या लोकेशनकडे चाललोय. पण रस्ता खूपच अवघड आहे. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे इथला रस्ता खूपच खराब झालेला आहे. अरे लेच खराब रस्ता आहे. बरं झालं ही गाडी घेऊन आलो, नंतर कारची वाट लागणार होती. अरे बाप, थोडा थोडा आहे काच खाली गेली, सगळे वेगळे पडले रोडला. प्लॅस्टिक वालनं मारायचं रे. बाबा बाबा हळू घे सूरज, भ्या वाटाले मला गाडी मारायला बघून. विष्टागार किरण वळेल त्याचा तिडा टाकीस तर आपण घाटात. टेन्शन घेऊ नका बाबा, सूरज कदम त्या गाडीत बसला जाईल. ओकेच, मग काय अडचण. फायनली आपण पोचलो आहोत, पण वेळ खूपच झालेली आहे. तर मंडळी आपण आता आलेलो आहे, वाजलेत 7:30. तर आम्हाला वेळच झाला, 7चं चेक केलं होतं, तरी पण आपण अर्धा तास लेट आलोय कारण रोड पूर्ण खराब आहे. आणि ह्या बॅकवॉटरच्या साईडला 3 रिसॉर्ट आहे एकूण. त्यामधलं हे सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात शेवटला असलेलं चित्री ॲडव्हेंचर इको टुरिझम रिसॉर्ट. आणि तिथं आपण आता आलोय. आणि आता रात्र असल्यामुळे मला काय बाहेरचं दाखवता येणार नाही आहे. आणि बऱ्याचशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण इथं आहे, ते खाली बघू शकताय. शेतकरी गेलेला आहे, त्यामध्ये त्या बऱ्याचशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होतात. आणि या साईडला एक रूम आहे, इकडे एक आपण घेतलेली रूम आहे, कारण ग्रुप असल्यामुळे अशा पद्धतीनेच रूम असतात. असे बेड आहेत आणि पलीकडे बाथरूम आहे. आणि सकाळी जो ॲडव्हेंचरचा जो ॲक्टिव्हिटीचा जो प्लेस आहे आणि बाकी वरचा जो एरिया आहे आणि आजूबाजूचं काय असेल ते आपण सकाळी बघणार. आणि इथले जे ओनर आहेत त्यांच्याशी पण आपण उद्या सकाळी चर्चा करणार आहे. चला तर मग सकाळी भेटू. गुड मॉर्निंग. एक नंबर. कस्टमर नसतील त्यावेळेला असली उद्योग. हे या ॲडव्हेंचरस रिसॉर्टचे मालक आहेत. त्यांनी आम्हाला त्यांच्या सुंदर बागेत घेऊन जात झाडांची कलमं कशा पद्धतीने केली जातात ते प्रत्यक्ष दाखवले. प्रत्येक झाडामागचं कारण, काळजी आणि प्रक्रिया त्यांनी आम्हाला समजावून सांगितली. आणि त्या सगळ्याबद्दल खूप अशी उपयुक्त माहितीही दिली. ही संपूर्ण माहिती तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. यावर मी छोटासा ब्लॉग नक्की करेन. तर मंडळी आपण आजऱ्यामध्ये चित्री डॅमच्या बॅक साईडला माझ्या पाठीवर बघू शकताय
चित्री ॲडव्हेंचर इको अँड ॲग्रो टुरिझम इथं आलो आहे. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये 6 ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत, 60 ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत आणि त्यामधल्या बऱ्याच आम्ही सकाळी फिरून बघितली. त्यामधलं एक ब्लाइंड गेम हा पण आता करणार आहोत आणि त्यानंतर आपण एक वॉटरफॉलचा ट्रेक करणार आहे आणि कायाकिंग करणार आहे. तर या बऱ्याचशा ज्या आमच्या वेळेत बसणार आहेत तेवढ्या ॲक्टिव्हिटी आपण करणार आहे. त्या सगळ्या आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. या तर मग आपल्यासोबत आहे समीर आणि पप्पू शेख आणि आपण आता मिळून ब्लाइंड गेम ही ॲक्टिव्हिटी करणार आहे. तुमचं नाव कसं सर? रघुनाथ येडगी. रघुनाथ येडगे हे आम्हाला गाईड करणार आहेत आज. चला तर मग सुरुवात करूया. आता तुम्ही समोर कोण राहणार? तुमचा लीडर एक साहेबचे लीडर आम. ठीक आहे. तुम्हीच सांगायचं त्यांना कुठं खड्डा राहणार, म्हणजे तुम्ही पुढे राहणार, तुम्ही तुमच्या पाठीमागच्या माणसाला सांगायचं. ओके पाठीमध्ये पाठी मागते. ओके त्यांना बांधा आधी. बघायचं नाही. आम्ही लहान असताना असे गेम खेळायचो, जर असं काढून बघायचं आदनं म्हणून थांब जादा बांधू नको डोळा आत गेले. आमच्या इथे शाळा भरपूर यायला जातात. तुमच्या दुरी घ्या. हा, ओके. तू बांधणार ना आता? तिथे घेतो त्यांचं. हे दोरी धरा रे. मेरे पीछे कोण राहील रे बाई लोक. डोक्याला लागेल, झाड लागेल, खड्डा लागेल, काय सगळं लागणार ते सगळं सांगायचं. ओके ओके. हा कुठे येऊ? हे घ्या, हे घ्या, दुरी घ्या. वडू नको दोरी. ओके तयार? चला तू आविष्कार रशी धरलास काय? येस सर. ओके चला तर ब्लाइंड गेमला सुरुवात करतोय आपण. काही सांभाळून इंजुरीज काय होता का? पहिलाच धडकलं. कुठे राहाय? चल चल बाप्पा. आता काहीच कळत नाही. सांभाळून सांभाळून. अया ओढू नको. झाड आहे मागे. झाड आहे, झाडाच्या पुढनं हात घालून ये. काठी काय लागते डोक्याला उजव्या हातात. काठी लागते वाकून द्यायला लागते. झाड आहे उजव्या हाताला पण दिलाय. वेल काय झाडा खाली दगड आहे. हळूहळू पुढे ये. काट्या बिट्या साईडला लागणार. अरे कुठं जा? डाव्या साईडला वळा की. चल की पुढे. आव्या मध्ये पुढे चल. दोरी अजून आहे रे आमची. अरे डाव्या साईडला आहे रे. रस्ती सुटली का नाही की मग गडबड कुठं आहे रे आव्या? तिकडे कुठं चल. इकडे ये. दगड आहे पुढे चढून यायला लागतंय बघ दगडावर. म्हणून हवी रे. थोडा काय चालला नाही व्हिडिओ, एक 2-3 मिनिटाचा. झाडाच्या लागते का इथं? आलास काय? रस्सीला पुन्हा हात घालायला झाडाच्या मत नाही. तू काय माहिती काय? जरा पुढे आली काय? याला खाली दोरीच्या खाली बघ. झाडाच्या मध्ये लागते. वेल आहे बघ वेल. वेलवर पाय टाकून ये. झाडाच्या मध्ये. आलास काय? बसून ये बसून ये. इथनं पुढे बसून यायला लागते बघ. बसून ये रे. बसून ये. जमिनी बरोबर आहे वेल. रस्सी जमिनी बरोबर आहे. अरे दोरीवर गेली हा. हा वरच गेले. धरत ये रस्ते. दोरी सोडू नकोस. कापटायला होते काय? हे जरा सावकाश. आता द्यायचं. थांब समीर शेठ थांबा जरा काय मी निघालोय खाल्लं. तुझ्या साईडला जरा बसून ये झाडाच्या मधनं आणि मग उजव्या साईडला. झाडाकडे आलोय झाडाकडे. झाडात घुस उजव्या साईडला ये. थोडा हात घातला की रस्सी दिसते. मला काय झाड क्रॉस करू? बोला वाटतं रे. डोकं मी कापता नको. आव्या चालू वाकूया रे. अरे मी आलो इथं. गोल आहे रे आणि गोल आहे काका लांबडवून डोकं घेतलं.
झाडाकडे जायचं तुम्ही नको संपलं काय हो? हा. संपलं काय सोडू काय आता सोडाय कार्यकर्त्यांची मजा बघूया जरा वा आविष्कार मोठा दगड आहे अरे वर पाय उचल वर अजून पाय उचल पप्पा तू घ्या दिसून झाला झाड आहे पुढे धडकणार झाड बरोबर असते नाही अजून पुढे आहे रे पुढे डाव्या साईडला अरे डाव्या साईड कुठे बरोबर हा चल पुढे पुढे रस्सी आहे पुढे रस्सी आहे पुढे अशा पद्धतीनं ब्लाइंड गेम केलेला आहे छानपैकी आपण विदाउट इंजुरी आणि खूप मजा आली थँक्यू दादा. आता मडबात करणार ना मडबात करून ट्रेकला जाऊया मडबात करून वॉटरफॉलला जायचे जाऊया की मडबात करायचं करूया की मडबात मग मडबात करून आंघोळ कुठं करायचे वॉटरफॉलला वॉटरफॉलला जायचं वॉटरफॉलला अंघोळ चिखल सगळा धुवायचा नंतर यायचं स्विमिंगला जायचं डायरेक्ट ते मड चांगला आहे ना हो वारवाची माझी ओके ठीक आहे मग चला मजा येईल समूह ये वा फ्लाय फ्लाय बॉडी बिल्डर उतरल्यासारखं वाटतं बॉडी दिसणार आहे बाबाजी बॉडी स्पर्धा 2 मिनिटं स्पर्धा चालू हवीया त्यात काय पाडून घालशील बरं आता बरं चल हळूच मार एकदम हवा मंडळी 1 किलोमीटरचा ट्रेक करून मडबात करून आपण आता ह्या जंगलात असलेल्या गड्याच्या धबधब्याजवळ आलोय आणि आता इथं आपण अंघोळ करणार तर बघू शकता खूप छान असा धबधबा आहे तर मंडळी आपण मडबात घेऊन आता ह्या वॉटरफॉलला जंगलातल्या मस्तपैकी आंघोळ केली. एक भारी गोष्ट म्हणजे अजून एकही काटा लागलेला नाही, पायाला काय दगड लागलेला नाही. उरलेल्या 2 जबरदस्त ॲक्टिव्हिटी म्हणजे रॅबिट केव्ह आणि कायाकिंग ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल.